सध्या क्राईम रेट वाढल्याचा सीपी सरांना रिपोर्ट आलाय. आपल्याला 24 तास काम करावं लागेल. सॉरी सर. सर खबऱ्याचा फोन आहे, घेऊ? घ्या. बोल रे. साहेब एक टिचकी आहे. एका पोराला किडनॅप केलं होतं आणि त्याच्या बापानं पैसे दिले की त्याला सोडून दिलं साहेब. त्या मुलाच्या बापाचं नाव आणि पत्ता सांग. ते काय माहीत नाही साहेब, पण त्या पोराचा बापाचा जो ड्रायव्हर आहे ना त्यानं पिऊन सगळं बारमध्ये ओकलाय साहेब. कुठल्या बारमध्ये? राजकमल. आहे का गेलाय? हो साहेब इथंच आहे. मला वाटतं अजून घंटाभर काय हलणार नाही तो. ठीक आहे, येतो आम्ही. चेतन सर चला. नमस्ते सर. कुठे आहे तो? तो आतमध्ये बसलेला. चला दाखव. काय झालं साहेब? नाही काय नाही, तुमचं चालू द्या. कोण आहे? तो तो ब्ल्यू कलरचा टी शर्ट आहे ना साहेब, तोच आहे. काय आता तुझं? चल मी काय केलं साहेब? चल सांगतो. चल साहेब मी काहीच केलं नाही. अरे चल. साहेब चले झिंगूर चाल. हो साहेब थोडा. अयो साहेब सोडा, खरंच मी काय केलं? पैसे अहो साहेब काय? जैन सर. सर सर हा अरविंद, बिल्डर संजय परांजपेंचा ड्रायव्हर. हे सगळे पैसे याच्याकडून मिळाले सर. संजय परांजपे. सर तो मोठा बिल्डर आहे सर. हां, साहेब मी खरंच काय केलं नाही. विचारलेल्या प्रश्नाचीच उत्तरं द्यायची. परांजपेंकडे किती वर्ष काम करतोस? 3 वर्ष झाले. त्यांच्या मुलाचं नाव? परेश. वय? वय काय सांगता येणार नाही साहेब, पण माझ्यापेक्षा लहान आहेत. कुठल्या कॉलेजला जातो? आता कॉलेजला लय वेळ सोडलं त्यांना, कॉलेजचं नाव नाही माहीत. अरविंद, खरं बोललास तर घरी सोडेन, आणि खोटं बोललास ना? अहो साहेब मी कधी खोटं बोलतच नाही. हो खरंच सांगतोय. अरे परेशचं किडनॅपिंग हा काय मॅटर आहे? साहेब गेल्या आठवड्याची गोष्ट आहे. नेहमीप्रमाणे साहेबाला मी घरी सोडायला गेलो होतो. हे बघ अरविंद, बॅग वर नेऊन ठेव आणि उद्या सकाळी 8 वाजता साईटवर जायचं, लक्षात ठेव. तुम्हाला परेशचा काही फोन आला का? नाही का? मी मगाचपासून ट्राय करते पण कॉल लागतच नाही. चिरंजीव आपले 7च्या आत घरात कधी आले आहेत? रिलॅक्स हो, तो येईल. डॅड, या लोकांनी मला किडनॅप केलं. प्लीज मला सोडवा. परेश, परेश, आहो काय आहो लवकर या. काय 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 झालं? हे बघा. डॅड प्लीज पोलिसांकडे जाऊ नका, नाहीतर ही लोक मला मारून टाकतील. प्लीज डॅड. प्लीज मला सोडा ना सर. आहो काय हे सगळं? तुम्ही पोलिसांना बोला. अरे नको, परेश काय म्हणाला बघितलं ना? पोलिसांना कळवलं तर ते त्याला. मग आता काय करायचं आपण? परेशच्या किडनॅपिंगची क्लिप तुम्ही सर्वांनी पाहिली? हो. मग पुढे काय झालं? मॅडम तर नुसत्या रडतच होत्या आणि साहेब सुद्धा टेन्शनमध्ये होते. आणि 1 तासानंतर फोन आला किडनॅपरचा. परेश, नमस्कार बिल्डर परांजपे साहेब. जास्त वेळ न घेता मुद्द्याच बोलतो. परेशच्या सुटकेसाठी 30 लाखांची अरेंजमेंट करा. तुमच्यासाठी शुल्लक काय होते? पैसे कुठे आणि कधी आणून द्यायचे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला उद्या सकाळी कॉल करेन. आणि हो, आय होप तुम्ही अद्यापपर्यंत पोलिसांकडे गेलेले नसाल. म्हणून परांजपे साहेब, मी तुमच्या परेशच्या केसाला अजूनपर्यंत धक्का लावलेला नाही. पण जर का तुम्ही काही शहाणपणा केलात. काय बोलला तो? सांगा ना काय बोलला तो? परेशला सोडवण्याकरता ते 30 लाख रुपये मागतात. त्याला जे जे हवंय ते सगळं द्या, पण परेशला सोडवा प्लीज. मग पुढे काय झालं?
परेशचा अजून काही फोन नाही आला. अरे येईल, तू तू जरा शांत राहा प्लीज. संजय, आज ऑफिसला गेला नाहीस? अरे एक प्रॉपर्टी आली आहे, त्याबद्दल बोलायचं होतं. संजू, काही प्रॉब्लेम आहे का? नो नो. तुमच्या दोघांचे चेहरे पाहून असं वाटतंय देर इज समथिंग रॉंग. संजू, मला सांग प्लीज. वहिनी, तुम्ही तरी सांगा. हे बघ, परेशला किडनॅप केलंय व्हॉट? आणि किडनॅपरच्या फोनची आम्ही वाट बघतोय. संजू, तू पोलिसांना तर नाही सांगितलंस ना? अरे बाबा, तुझ्या माझ्याशिवाय हा प्रकार कोणालाही माहिती नाही. नमस्कार परांजपे साहेब, तुम्ही पैसे रेडी ठेवलेच असतील याची शंकाच नाही. पैशांची बॅग घेऊन तुमचा ड्रायव्हर अरविंदला पाठवा. अहो पण मी येतो ना. हट्ट करू नका परांजपे साहेब. अहो, तुमच्या मुलाचा जीवाचा प्रश्न आहे. अहो पण त्याला कशाला? अरविंदला फोन द्या. अरे बोल बाबा. हॅलो, अरविंद बोलतोय. पैशांची बॅग घेऊन तुझ्या मालकाच्या कारने निघायचं आणि कुठे आणि कधी यायचं हे मी तुला वेळोवेळी तुझ्या फोनवर सांगत राहील. ठीक आहे. काय करू साहेब? काय करू काय? जा लवकर. अरे जा बाबा. मग पुढे काय झालं? त्यावेळेस तू पहिल्यांदा काय केलंस? मी मॅडमला फोन केला आणि डॉक्टरांना बोलवायला सांगितलं. डॉक्टरांना? हो, कारण परेश बाबाची तब्येत लईच खराब झाली. परेशला मेजर गोष्टीचा शॉक बसला आहे. घरात किंवा फ्रेंड सर्कलमध्ये तसं काही घडलंय का? नाही, तसं काहीच घडलं नाही. मिस्टर परांजपे, मी तुमचा फॅमिली डॉक्टर आहे म्हणून विचारतोय, कारण अचानक धक्का कधीच बसू शकत नाही. परेशच्या बाबतीत नक्कीच काहीतरी घडलं आहे. नाही डॉक्टर, तसं खरंच काही घडलं नाही. एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले? किडनॅपरला जी पैशाची बॅग द्यायची होती ना, त्यातनं काढले. कशासाठी? ते दारूच्या खर्चासाठी. परेशच्या फ्रेंड सर्कल बद्दल तुला काय माहितीये? हां, ते देशपांडे साहेबाचा मुलगा रितेश आणि आमचा परेश बाबा
खास मित्र होते. किडनॅपिंग घडण्यापूर्वीची तुला एखादी घटना आठवते? म्हणजे परेश किंवा रितेश कोणाला भेटले किंवा काही बोलले वगैरे? हां, आठवली मॅडम. काय रितेश, अभ्यास काय म्हणतोय? चांगलं चालू आहे सर, फक्त फिजिक्सचं टेन्शन आलंय. अच्छा, मी आहे ना, ट्युशन करून घेईल तुझी. हो सर. अरे पर्या, काय आज कार रे? अरे यार, बाईक सर्व्हिसिंगला दिली. चल बस, आज डॅडच्या कारने कॉलेज जाऊया. अरे परेश, हे माझे कोचिंग क्लासचे सर, निनाद सर. हाय सर. हॅलो. सर, हा रित्या नेहमी तुमच्याबद्दल सांगत असतो. इनफॅक्ट तुम्ही याला दिलेले नोट्स मीच फॉलो करतो. वा वा वा, छान छान. सर, तुम्हाला कुठे ड्रॉप करू? नाही, जाईन मी. सर तुम्हाला बाजीराव रोडलाच जायचंय ना? हो. तू तर ऑन द वेच आहे. हो. बसा ना. सर प्लीज, सर प्लीज बसा बसा. ठीक आहे. वा, छान गाडी आहे. सर, याचे डॅड आणि माझे डॅड बेस्ट फ्रेंड्स आहेत. अरे वा, आणि तुम्ही दोघं एकमेकांचे बेस्ट फ्रेंड? सर बरोबर ना? कसं माहिती आहे? अरे हा रितेश जेव्हा क्लासला येतो ना, तुझ्याबद्दल अगदी भरभरून बोलत असतो. दादा, सरांना रस्त्यात ड्रॉप करू. या निनाद सरांना तू पुन्हा कधी परेश किंवा रितेश सोबत पाहिलंस? नाही साहेब, ते सर कधी पुन्हा भेटलेच नाहीत. परेशचं किडनॅपिंग झाल्यानंतर किडनॅपरला पैसे देण्यापूर्वी परांजपेकडे देशपांडे नावाची व्यक्ती येत होती. ही कोण आहे? देशपांडे साहेब आणि आमचे साहेब घट्ट मित्र. ते प्रोजेक्टमध्ये पण आर्किटेक्ट आहेत. तुझ्या साहेबांचा नवीन प्रोजेक्ट कुठे चालू आहे? चिखलवाडीमध्ये. सर मला वाटतं या प्रोजेक्टमुळेच परेशचा गेम झाला असणार. कशावरून? सर हा प्रोजेक्ट एका स्लम एरियामध्ये आहे आणि तो डेव्हलप करण्यासाठी बरेचसे बिल्डर्स रेसमध्ये होते. अरविंद, हा प्रोजेक्ट तुझ्या साहेबांना कसा मिळाला? ते माहिती नाही साहेब, पण ह्या प्रोजेक्टसाठी ना देशपांडे साहेब आणि आमचे साहेब त्या इलाक्यामध्ये पानटपरीवर गणेशला भेटायचे. हा गणेश कोण? त्या इलाक्यामधला ब्रोकर. पवार, हे अरविंदला ताब्यात घ्या. ओ साहेब, मी आता खरं बोललो ना. आता तर सोडा साहेब. ओ साहेब, या अरविंदच्या स्टेटमेंटवरून तुमच्या सगळ्यांचं ओपिनियन काय? सर, या केसमध्ये फिर्यादीने परस्पर पैसे देऊन मुलाची सुटका केली. त्यामुळे किडनॅपर परत परेशला किडनॅप करेल याची शक्यता नाकारता येणार नाही. सर परेश हा कॉलेज गोईंग आहे, त्यामुळे त्याच्या ग्रुपमधलं कोणी आहे का हे व्हेरीफाय केलं पाहिजे. आणि हे निनाद सर कोण आहे तेही व्हेरीफाय करायला पाहिजे. सर, अशा केसमध्ये किडनॅपर हा फिर्यादीचा जवळचा माणूस असतो. अरविंद कडून ब्रोकर गणेश आणि देशपांडेंचं नाव पुढे आलंय. सर, या दोघांवर पण आपल्याला स्पॉट लावायला पाहिजे. सगळ्या शक्यता पडताळून पाहाव्या लागतील. अरे गणेश. हो देशपांडे साहेब, या बसा. काय म्हणता? अरे माझ्याशी डबल गेम खेळतोस? हो, कसला डबल गेम? परेशला किडनॅप करून परांजपेचे पैसे हडप केलेस? हो, काही काय बोलताय? खूप पैसे आले तरी तुझ्याकडे आजकाल बघतो मी. हां, कुठं आलेत की? हो साहेब, आपल्या धंद्यात क्लायंट कधी लागेल याची काही गॅरंटी आहे का? कालच एक क्लायंट लागला, त्याची रजिस्ट्री केली आज सकाळी आणि त्याचे ब्रोकरेज घेऊन यांची उधारी चुकवली. तुम्हाला आपण मानतो ना म्हणून हे सगळं सांगतोय. हे बघे, मला काही येडा समजतोस का रे? हां बघ, आत्ता पण वेळ गेलेली नाही आहे. चुपचाप त्या परांजपेचे हडप केलेले पैसे आहेत ना, त्यात माझा हिस्सा मला दे. समजलास? काही काय लावलंय तुम्ही? कसला हिस्सा? बघ, लास्ट चान्स देतोय तुला. आता पोलिसात जाऊन सगळं सांगीन ना. पोलिस? हा, जा ना जा. त्या परेशला किडनॅप करण्याचा प्लॅन तुमचा होता ना, हे सांगतो मी पोलिसांना. माझा मोबाईल बघितला? माझा मोबाईल बघितला का साहेब? अरे हा काय माझा मोबाईल साहेब? सर, तुम्हाला एक मजा दाखवतो बघा. त्या परेशला किडनॅप केलंस आणि परांजपेचे पैसे हडप केलेस? काय बोलताय तुम्ही? काय फालतू गिरी? हा हा आवाज कशाला रेकॉर्ड केला आमचा? हा, कोण आहात तुम्ही? हे बघा, दिसते? चला चला, भत्ता घ्यायचा ना? काहीच नाही केलं. चला, अहो, सगळं साहेब, कळेल. आता पोलीस
पोलिसात जाऊन सगळं सांगेन ना. पोलिस हा जा जा ना जा. त्या परेशला किडनॅप करण्याचा प्लॅन तुमचा होता ना, हे सांगतो मी पोलिसांना. टाइम इज मनी हे वाक्य तुम्हाला माहित असेलच. तेव्हा परांजपे बिल्डरचा मुलगा परेश याला किडनॅप करण्याचं प्लॅनिंग तुम्ही का आणि कशासाठी केलं पटक सांगायचं. सर, संजय परांजपेने आम्हा दोघांना चुना लावला. चुना लावला? जे काय आहे ना ते क्लिअर सांगायचं. साहेब मी सांगतो काय झालं ते. सो माय डिअर फ्रेंड्स, या आजच्या सेलिब्रेशनचा पहिला मान गणेश तुझा, कारण ही चिखलवाडीची चांगली प्रॉपर्टी माझ्या रेटमध्ये तू मला मिळवून दिलीस म्हणून. घे पिळा घे. थँक्यू. आणि दुसरा मान देशपांडे तुझा. हे काय संजय पण हा नुसतं पेडावर भागू नकोस. आज संध्याकाळी अरे बाबा, टेबल बुक केलंय क्लब मध्ये तुझ्यासाठी, कळलं का? हा, पण आता बिझनेस. नाव इट्स अ बिझनेस टाईप. ते आपल्या चिखलवाडीच्या प्लॅन बद्दल बोल ना. संजय सर, मी एक बोलू का? हा बोल ना. त्या देशपांडे साहेबांमुळे आपली ओळख झाली. हो. म्हणून मी इंटरेस्ट घेऊन तुमचं काम करून दिलं. ते माझं ब्रोकरेजचं जरा बघा ना. कसं आहे गणेश, या प्रोजेक्टवर गेली 6 महिने आपण तिघेही काम करतो. तुला जेव्हा जेव्हा गरज लागली तेव्हा तेव्हा मी तुला पैसे दिलेले आहेत. आणि आता अकाउंट सेटल करताना मला असं लक्षात आलं की तुझं ब्रोकरेजचं मी केव्हाच तुला पेड केलेलं आहे. नाही, तुला खोटं वाटत असेल तर तू स्टेटमेंट बघ ना. अहो साहेब, स्टेटमेंटचं काय घेऊन बसला? मी तुम्हाला जी प्रॉपर्टी खाली करून दिली ना, त्यासाठी प्रत्येक फॅमिलीच्या मागे तुम्ही मला 1 पेटी देणार होतात. तुमच्या विरोधात जाणाऱ्या 30 फॅमिलींना मी पटवलं. अहो 30 पेटी होतात माझे. बरं, तुम्हाला अडचण असेल ना तर आत्ता काही कॅश द्या, बाकी द्या पोस्ट डेटेड चेकने. हे बघ गणेश, मी तुला जे दिलंय ना तो तुझा हिशोब होता. ठीक आहे, तुमच्याकडून 30 पेटी कसे वसूल करायचे ना हे मला चांगलंच माहिती आहे. संजय, नॉट फेअर यार. ह्याच्याशी कमिटमेंट तोडून चांगलं नाही केलंस. पुढच्या वेळी हा तुला प्रॉपर्टीसाठी हेल्प नाही करणार. सोड रे, असे 56 ब्रोकर मी बघितले. तू आपल्या प्रॉपर्टीचं काय ते बोल. आपला फ्लोर प्लॅन सर, प्रॉपर्टी मार्केट सध्या खूपच डाऊन आहे. तरी पण माझ्या डिझाईन्समुळे चिखलवाडीच्या प्रोजेक्टला प्री लॉन्चिंगच्या अगोदर 50% बुकिंग आलं. तरी पण संजयनी मला दिलेला शब्द पाळला नाही. हे काय, फक्त 2 लाख? मग काय, तुला 1 करोड देऊ? संजय तसं नाही, पण चिखलवाडीच्या प्रोजेक्टमध्ये प्रत्येक फ्लॅटच्या बुकिंग मागे तुम्हाला एक सर्टन पर्सेंटेज इन्सेंटिव्ह देणार होतास, हे ठरलं होतं ना? कधी असं मी बोललो होतं? बिल्डर परांजपेंनी तुम्हाला फसवलं म्हणून तुम्ही दोघांनी त्यांच्या मुलाला किडनॅप केलं. साहेब, तो यांचा प्लॅन होता. हे प्लॅन माझा होता, पण तो माणूस बारक्या तो तुझा होता ना. तू माझ्याशी डबल गेम. डबल गेम काय? पोलीस स्टेशन आहे, नीट सांगायचं काय मॅटर आहे ते. साहेब, मी सांगतो काय झालं. त्या बिल्डर परांजपेने आम्हा दोघांना चुना लावल्यावर हे देशपांडे मला भेटले. गणेश, एवढ्या इमानदारीने काम करून पण त्या परांजपेने आपल्या दोघांना फसवलं. सोडणार नाहीये त्याला. म्हणून तर तुला बोलवलं इकडे. म्हणजे माझ्याकडे एक प्लॅन आहे आपल्या दोघांचे पैसे वसूल करण्याचा. प्लॅन? अहो काय बोलताय तुम्ही? कसला प्लॅन? त्या परांजपेचा पोरगा आहे ना परेश, त्याला किडनॅप करण्याचा प्लॅन आहे माझ्याकडे. त्याला उचलायचा कसा? माझा मुलगा रितेश त्याचा खास फ्रेंड आहे. दोघे एकाच कॉलेजमध्ये जातात. तू फक्त एका माणसाचा बंदोबस्त कर. असला एक पंटर आहे आपल्याकडे. ठरलं तर मग.
परेश संध्याकाळी लवकर घरी ये. हो आई येतो. तो बघ तो आलाय. ते हेल्मेट आणि गाडी लक्षात ठेव. हा याला उचलायचं. चल निघ. आपलं काम होणार. साहेब आले वाटतं. साहेब या की या तुमचीच वाट बघत होतो. किती वेळ झालाय साहेब. 100% काम केले बरं का. पण तो रोकडा मला ढिला करा बरं. तो पोरगा कुठे आहे? हे काय इकडे या की. हे रितेश, अरे गडवा माझा मुलगा आहे. रितेश उठत का नाही? काय केलंस? अहो गुंगीचं औषधून फार थंड केलं त्याला मी. अरे पाणी आण गडवा. रितेश मूर्ख आहे का? रितेश, हे घ्या. रितेश, रितेश उठ बेटा, उठ 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 बेटा, उठ बेटा. तू ठीक आहेस? हा तुम्ही इथे आणि मी बेटा काळजी नको करू. बघ, माझ्या शत्रूंचा तुला किडनॅप करण्याचा प्लॅन होता. या माझ्या मित्रांनी तुला वाचवलं. हा थँक्यू. बरं मला सांग नक्की काय घडलं? हा पप्पा आज फर्स्ट डे फर्स्ट शोला सगळ्या ग्रुप सोबत माझा आणि फरेसचा जाण्याचा प्लॅन होता. त्याप्रमाणे निनाद सरांची ट्युशन संपल्यावर मी कॉलेजला गेलो तेव्हा. काय यार किती लेट. तो गाड्या आणि मंग्या पोहोचला पण तिथे. आपण जाईपर्यंत मूवी सुरू होईल. अरे ठीक आहे ना यार, कशाला टेन्शन घेतोय. नेक्स्ट शोचे तिकीट बुक करू. काय परत तुझं नेहमीच आहे यार. ए चल बस आता. थांब एक मिनिट. अननोन नंबर दिसतो. हॅलो, हा कोण? हो मी रितेशच बोलतोय. कोण? क्षमा? हो ती माझीच फ्रेंड आहे. काय कुठे ती आता? बरं मी येतो. हो 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 आलोच. ए काय झालं शमाला? अरे यार ती बसमधून पडली रे. परत तुझी बाईक दे ना, मी तिला डॉक्टरकडे घेऊन जातो. तुला हसायला काय झालं? हे रित्या उगाच कशाला ठेवला होता. सरळ सांग ना की तुला बाहेर जायचं तिच्यासोबत. अरे मी सिरियसली बोलतोय. अरे खरंच क्षमा. ही घे चावी, ही घे बाईक. सॉलिड एन्जॉय करा दोघे. आणि हे बघ बाईक तुझ्याकडे ठेव. हा हो, मी डॅडला कॉल करून कार मागवेन. ठीक आहे? थँक्स. चाल. चल येतो रे. हो आरामात जा. चालू करा बाळा. हा चला. रिक्षा. परेशची बाईक आणि हेल्मेट घेऊन कॉलेजचा बाहेर पडलो आणि मला किडनॅप केलं. पण पप्पा तुम्ही इथे आणि हे काय प्रकार आहे? मी बघ तू काळजी नको करू. जा बाहेर गाडीत बस, मी आलो. चल चल जा. चल चल उठ 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 बेटा उठ. चल 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 काळजी नको करू. चल. पारक्या
तुला त्या परेशला उचलून आणायला सांगितलं, अरे याला कशाला उचलून आणलंस? आता तुम्ही सांगितलं ना हेल्मेट घातल्या पोरान गाडीचा पोरा उचला म्हणून. हा मला काय माहिती, उचलला मी. त्यात माझं काय चुकलं? सर माफ करा सर, आम्ही करायला गेलो एक आणि झालं भलतंच. परेशच्या किडनॅपिंगचं प्लॅनिंग तुम्ही दोघांनी केलं आणि हा देखील एक गुन्हाच आहे. त्यामुळे या केसचा निकाल लागेपर्यंत तुम्हाला आमच्या कस्टडीत राहावं लागेल. सर सर प्लीज सर 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 प्लीज सर सर चला बघता खायचंय. सर सर परेशच्या बाबतीतला या दोघांचा प्लॅन तर फसला, पण ड्रायव्हर अरविंदने दिलेल्या स्टेटमेंटप्रमाणे किडनॅपरला पैसे पोचल्यामुळे परेशची सुटका झाली. मग ह्यामागे कोण असेल सर? आणि सर परेशचा मित्र रितेश हा देशपांडेंचा मुलगा आहे. आपण त्याच्याकडे चौकशी केली तर? रितेशची इन्क्वायरी तर करावीच लागेल, पण खऱ्या किडनॅपर पर्यंत पोहोचायचं असेल तर आधी परेशला गाठावं लागेल आपल्याला. राईट स्नेहा, किडनॅपर हा संजयशी निगडीत ह्या दोघांव्यतिरिक्त तिसरीच कोणीतरी व्यक्ती असणार. डॉक्टर, परेशला काय झालंय? तो काहीच बोलत नाहीये, कशालाच रिस्पॉन्स देत नाही. त्याला काय झालंय सांगा ना. परेशला मेजर शॉक बसलाय हे तुम्हाला यापूर्वी सांगितलं आहे, पण याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही. मला हे प्रकरण खूप कठीण वाटते. मिस्टर परांजपे, ॲज अ फॅमिली डॉक्टर म्हणून मी तुम्हाला सेकंड ओपिनियन घेण्याचा सजेस्ट करतो. साहेब, पोलीस आलेत. कुठं मी तेच डॉक्टर आलेच. इन्स्पेक्टर काय होय तुम्हाला? संजय परांजपे? हो मीच. नमस्कार, मी सिनियर इन्स्पेक्टर दीपक पारकर, स्पेशल पोलीस फोर्स. हां बसा ना. असू दे. मिस्टर परांजपे, तुम्ही कंप्लेंट केली नसली तरी तुमचा मुलगा परेशचं किडनॅपिंग झालं होतं आणि तुम्ही किडनॅपरला पैसे देऊन त्याची सुटका करून घेतल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. छे, काहीतरीच काय आहे. कोणीतरी तुम्हाला चुकीची माहिती दिली आहे. मग परेश कुठे आहे? तो यावेळेला कॉलेजला असतो. कॉलेजला गेलाय ना? हो. किडनॅपिंग झाल्यापासून परेश कॉलेजला गेलेलाच नाहीये आणि ही इन्फॉर्मेशन आम्हाला कॉलेजमधून मिळाली आहे. काहीतरीच काय इन्स्पेक्टर, तुम्ही पोलीस झालात म्हणून कुणावर कसंही आरोप करणार का? मिस्टर परांजपे, तुम्ही सुजाण नागरिक आहात, सो प्लीज कॉपरेट. मी तुम्हाला किती वेळा सांगू, माझ्या मुलाचं किडनॅपिंग झालं नाहीये. मिस्टर परांजपे, पोलीस पुराव्याशिवाय कोणतेही स्टेटमेंट करत नाहीत. पुरावा क्रमांक 1, तुमचा ड्रायव्हर अरविंद आमच्या ताब्यात आहे. काय? पुरावा क्रमांक 2, ब्रोकर गणेश आणि देशपांडे यांनी तुमचा मुलगा परेश याला किडनॅपिंग करायचं प्लॅन केलं होतं. काय? देशपांडे? देशपांडे हो इन्स्पेक्टर, माझ्या मुलाचं किडनॅपिंग झालं होतं. आता तो घरीच आहे, पण आल्यापासून तो शून्यात आहे. त्याने या गोष्टीचा खूप मोठा शॉक घेतला. तुमच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड होतात? हो. किडनॅपरने तुम्हाला जेवढे कॉल केले त्या सगळ्यांचं रेकॉर्डिंग मला हवं. देतो. हॅलो सर. सर, बिल्डर परांजपेच्या मुलाच्या किडनॅपिंगची केस आहे. होय सर, तपास सुरू आहे. प्रॉपर क्लू सापडला की लगेच कळवतो. जय हिंद सर. सर खंडणी पोचवणाऱ्या अरविंदला किडनॅपर्सकडून जे कॉल झाले होते त्याचे कॉल डिटेल्स काढले. काय डिटेल्स आहे सर? हे बघा, मुंबईतल्या ज्या ज्या ठिकाणी अरविंदला बोलवलं गेलं होतं त्या परिसरातून पीसीवरून केलेले कॉल्स आहेत. सर, याचा अर्थ फिर्यादीने पोलिसांना तर कळवलं नाही ना, हे जाणून घेण्यासाठी किडनॅपरने हा सगळा गेम केला होता. आणि जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी फायनली अरविंदला बॅग कुठे ठेवायची हे कळवलं. सर, किडनॅपर पर्यंत पोहोचण्याचा अजून एक मार्ग आहे. तो कोणता? परेशची आई रुपाली हिला किडनॅपरने पाठवलेली परेशची क्लिप. सर, 1 मिनिट.
लोकांनी मला किडनॅप केलंय. क्लू सापडला. पुन्हा प्ले करतो, नीट ऐका. या लोकांनी पाठीमागे मला काय चालू आहे ते kidnap ऐका. ऐकू आलं? नाही. शाळेची घंटा वाजते बघा. ऐकू आली? येस सर. आता पुढे ऐका. लहान मुलांच्या प्रार्थनेचा आवाज येतो. येस सर. परेशला ज्या ठिकाणी बांधून ठेवलं होतं त्या ठिकाणी प्राथमिक शाळा आहे आणि हे ठिकाण एका स्लम एरियामध्ये आहे. बिल्डर परांजपेच्या घराच्या आसपास, परेशच्या कॉलेजच्या आसपास जेवढे स्लम एरिया आहेत सगळे चेक करा आणि तिथे शाळा सापडली की तिथला आजूबाजूचा परिसर पिंजून काढा. येस सर. हे ठिकाण तिकडे नक्की सापडेल. भाऊ नमस्कार. इथे कुठे शाळा किंवा अंगणवाडी वगैरे असं काही आहे का? कुठेच नाही आहे. अच्छा, थँक्यू. मॅडम सगळीकडे शोधलं, काहीच नाही मिळत. मॅम कुठेच लीड मिळत नाहीये. आपल्याला शाळा सापडली, त्यावरती संशयास्पद सापडले. मॅडम हीच ती शाळा. अरे संशयास्पद घर दिसतंय. कोणी आहे का घरात? हा बोला. या 2 खोल्यांमध्ये कोण राहतं? त्यातली एक खोली बंद आहे आणि एका खोलीमध्ये 3-4 मुलं राहतात. कुठे गेले? माहित नाही, नवीन आलीत. कधी येतात?
रात्री उशिरा येतात. पण तुम्ही कोण? आम्ही जनगणनेमधनं आलो. तुमच्या घरी किती जण असतात? आमच्या घरी आम्ही 3 जण असतो. ठीक आहे, नमस्ते, थँक्यू. पार्सल आहे मॅडम, ते त्यांचं आहे पार्सल. कौन है रे? पार्सल आहे साहब. आजा आजा, तेरी राह देख रहा था. चल अंदर रख दे. साहब पार्सल रख दिया है, खा के लो, कोई प्रॉब्लम नहीं है. ना क्यों चिल्लाता है? मॅडम ती घंटा ताब्यात घ्या. जास्ती नोटंकी केली ना इथेच ठोकीन. साहब साहब, अब हम लोगों ने क्या किया है? सब पता चलेगा. मैडम हे बघा, किसका पैसा है ये? हाँ मैडम वो हमारा मेहनत में कमाया मैडम. अच्छा, बिल्डर परांजपे के लड़के को तूने किडनैप किया था ना? हाँ? बोल. हम लोगों ने पकड़ा. चल 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 चल. चल चल. मॅडम मी जरा जाऊन येतो. कुठे? त्या केसच्या संदर्भात अजून एकाला उचलायचं. ठीक आहे. बता, परेश का किडनैपिंग कैसे किया? फटाफट बता. बताता हूँ साहब, बताता हूँ. उसका क्या हुआ साहब, वो बिल्डर के लड़के के ऊपर हमारी बहुत दिन से नजर थी, तो उस दिन वो कॉलेज से निकला तो हमने उसको खाचे में ले लिया. सर ही केस ओपन झाली आहे. आता ह्या सुरेश सह इतरांची पण डायरी बनवते आणि कोर्टाची प्रोसिजर पूर्ण करते. 1 मिनिट कांचन, अजून एकाची डायरी बनव. हा कोण? हा बारक्या. सुरेशला पकडल्यानंतर ह्यालाच पकडायला गेलो होतो. हाच तो गणेशने हायर केलेला क्रिमिनल. रे शाण्या, इज्जतीमध्ये बोलायचा. परेश समजून रितेशचं किडनॅपिंग कसं केलंस? बोल बोल. साहेब मार नका साहेब, मी सगळं खरं खरं सांगणार आहे मग सांग ना. बोल बोल बोल. साहेब माझ्या याच्यामध्ये काही चूक नाही साहेब. साहेब तो गाण्या ना गाण्या, त्यांनी मला सगळं सांगितलं, म्हणजे कसं करायचं काय करायचं. त्या गाडीचा नंबर आणि हेल्मेटचा कलर डॉकेट ठरला आणि त्या पोराला उचलला. आता ते हेल्मेट बदला पोरगा बदलला साहेब, यात माझी काही चूक साहेब, माझी काही चूक नाही तुझी साहेब. चूक हीच आहे की तू किडनॅपिंगची सुपारी घेतलीस. सर आता या बारक्याची पण डायरी बनवते. सर मी बिल्डरकडून आणलेले सगळे कॉल रेकॉर्ड्स चेक करत होते, तेव्हा एक गोष्ट नोटीस केली. यांची भाषा आणि किडनॅपरची भाषा यात खूप फरक आहे. चालू कर. नमस्कार बिल्डर परांजपे साहेब. जास्त वेळ न घेता मुद्द्याच बोलतो.
परेशच्या सुटकेसाठी 30 लाखांची अरेंजमेंट करा. तुमच्यासाठी शुल्लक काय होते? पैसे कुठे आणि कधी आणून द्यायचे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला उद्या सकाळी कॉल करेन. पण जर का तुम्ही काही शहाणपणा केलात, बता तुम्हारा बाप कौन है? बता. बता हो सब. हमारे बॉस का अड्डा बताता. आइए. ये सर. अरे एवढ्या रात्री कोण आला रे बाबा? सुरेश. अरे मग ही काय यायची वेळ झाली का? मास्टर. हाँ. वो क्या है ना, थोड़ा कम गिर गया तो थोड़ा सा आज पिला दो ना. कम गिर गया. रुक थोडा, तुझी वाट लागली सगळी. ए कोण आहे रे? अरे सुरेशची बॅटरी कोण मार रहा है भाई? त्या दिवशी मी आणि रितेश रस्त्याने जात असताना परेश तिथे कार घेऊन आला आणि त्याने मला आणि रितेशला लिफ्ट दिली. मला बाजीराव रोडला जायचंय ना. हो तू तर ऑन द वेच आहे. हो बसा ना. सर प्लीज. सर प्लीज बसा बस. ठीक आहे. रित्या. बसा. वा छान गाडी आहे. आराम. ये तू पण. परेश हा बिल्डर परांजपेचा मुलगा आहे हे मला कारमध्ये असलेल्या भरोसा. तिच्या सवयीमुळे माझी पत्नी अंजली मला कायमची सोडून गेली. एवढंच काय, माझी नोकरी सुद्धा केली. मग मी ठरवलं की आता फक्त समोरच्याकडनं पैसे छिनायचे आणि मग त्या सुरेशला हाताशी धरलं आणि त्याच्या गँगचा ब्रेन म्हणून वाटेल तसा उपयोग करून घेतला. परेश किडनॅपिंग केसमधल्या सगळ्यांचं स्टेटमेंट रेकॉर्डवर घे. बिल्डर परांजपे सकट आणि यातल्या एकालाही जामीन होणार नाही असं तगडं पेपर वर्क कर. यस सर. आज गुन्हा घडूच नये ही काळाची गरज आहे.